मुंबई महानगरपालिका देशातली नव्हे आशियातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका, एखाद्या छोट्या राज्या इतकं बजेट असलेली आणि म्हणूनच देशातलं आर्थिक सत्ता केंद्र. म्हणूनच 2017 नंतर म्हणजे 9 वर्षांनंतर होणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अतिशय स्पेशल असणार आहे. बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची स्थापना 1889 साली म्हणजे अर्थातच स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये झालेली होती आणि मुंबईचे पहिले महापौर होते सर जे.बी. बोमन बेहराम, अर्थातच इंग्रजांच्या काळामध्ये. आणि गेल्या महापौर मुंबईच्या ज्या होत्या त्या होत्या किशोरी पेडणेकर, ज्या आता ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत आणि तेव्हा अर्थातच अखंड शिवसेनेसोबत होत्या. खरं तर मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेनं म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं किंवा अखंड शिवसेनेनं जवळपास 25 वर्ष वर्चस्व गाजवलेलं आहे. गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडे 84, भाजपकडे 82, त्यानंतर काँग्रेसकडे 31, मनसेकडे 7 आणि राष्ट्रवादीकडे अखंड राष्ट्रवादीकडे 9 नगरसेवक होते आणि या व्यतिरिक्त समाजवादी पक्ष आणि MIM-कडे सुद्धा काही नगरसेवक होते. पण आता मात्र हे चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच अखंड शिवसेनेने मनसेच्या 7 पैकी 6 नगरसेवकांना आपल्याकडे वळवलेलं होतं आणि त्यानंतर ठाकरेंकडे एकूण 99च्या आसपास नगरसेवक होते. पण त्यानंतर 2022मध्ये शिवसेना फुटली आणि त्यातले 45 नगरसेवक हे शिंदेंबरोबर आले. ठाकरेंसोबत सुमारे 50 नगरसेवक आहेत, परंतु पक्षांतरं अजूनही सुरू आहेत, त्यामुळे काही सांगता येत नाही. गेल्या वेळेचे महानगरपालिकेतले काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा हे सुद्धा आता भाजपसोबत आहेत आणि ते मुंबईचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे एकूणातच मुंबई महापालिकेची ही लढत ही दोन्ही ठाकरे बंधूंचं एकत्र येणं आणि त्यांच्या प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुतीसाठी म्हणजेच भाजप आणि शिवसेनेसाठी प्रामुख्याने त्यांची सत्तेची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठीची लढाई असणार आहे. अजूनही आम्ही माहिती घेऊन येणार आहोत उद्या आणखीन एका नगरपालिकेची, तेव्हा स्टे ट्यून्ड.